राम राम मंडळी, आपण आज बनवणार आहोत तांदळाची चकली। एकदम भारी टेस्टी बनणार आहे तांदळाची चकली। अगोदर तांदूळ धुवून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून 3 तास उन्हाला टाकलेला आहे। वाळून नंतर आपण दळून आणलेला आहे, चक्कीतून बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे। नंतर आपण घरी आणल्यावर आपली चकली तयार करायला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, थोडेसे तीळ टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। एकदम अशी गोल गोल चकली बनलेली आहे आपली। आता तळून घेऊया तेलामध्ये टाकून। बघू शकता, एकदम कमी जाळावरच आपल्याला तळून घ्यायचं आहे। जास्त जर गॅस फुल केला तर आपण कच्चे पण राहतील, ते वरती वरती करपून पण जातील आपली चकली। बघू शकता, एकदम कमीच ठेवायचा आपला जाळ। अशी लालसर होऊ द्यायची चांगली। एकदम खुसखुशीत झालेले आहेत आपले चकली, मस्त एकदम भारी। एकदम गोल पण आकार आलेला आहे मस्तपैकी। आणि गरम पाण्यामध्ये चुरलेलं आहे पीठ, चकलीचं पीठ आहे ना, गरम पाण्यातच आपण मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं मळून घेतलेलं आहे। थंड पाणी टाकले तर आपले मोडून पण जातील, असं आपण पेपरवर पण अगोदर टाकून नंतर पण आपण तळून घेऊ शकता। हे बघा, एकदम भारी कलर आलेला आहे बघा चकलीला आपल्या। एकदम टेस्टी झालेली आहे आपली चकली, बघू शकता तुम्ही। एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत, त्याच्या कुरकुर झालेल्या आहेत एकदम। असा पेपर टाकून घेतलेला आहे एका ह्याच्यामध्ये, टोपल्यात। गरम पाण्यामुळे काय होईल, आपलं पीठ पण ते चकली केल्यास आपण पेपरवर जरी टाकून नंतर तळून काढलं ना, तरी पण असं हातात धरून टाकलं ना, ते तुटणार पण नाही, मस्त होईल अशी। एकदम भारी झालेली आहे, बघू शकता आपण। सर्व चकल्या अशाच प्रकारे आपण तळून घेऊया सगळ्या। आपल्या रेसिपी पूर्ण साध्या सिंपलच असते त्या सगळ्या, जे काही बनवतो आपण तेच टाकत असतो मी। असं तुम्हाला असं तोडून पण असं दाखवणार मी तुम्हाला। एकदम कुरकुरीत झालेलं आहे ते एकदम। कसे वाटले मित्रांनो आपली चकली? आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच व्हिडिओ नवनवीन बघत राहा, सपोर्ट करत राहा। बाय बाय, पुढच्या